आज आपण रात्रीच्या जेवणासाठी सोपा आणि पौष्टिक असा पदार्थ आणि झटपट होणारा असा शिंगोळे करणार आहोत. तर त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ आपण यासाठी घेतोय कारण की त्याच्यामुळे थोडासा त्या पिठाला चिकटपणा येईल किंवा बँडिंग येईल. आणि त्याच्यानंतर अगदी 1 चमचा डाळीचं पीठ घेतोय, त्याच्यामुळे शिंगोळ्यांना चव येणार आहे. आता याच्यामध्ये आपण तिखट घालणार आहोत. एक अर्धा चमचा तिखट, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, ओवा अर्धा चमचा आणि तेल घातल्यामुळे शिंगोळे असे कडक होत नाहीत, सॉफ्ट होतात. आता आपण हे मिक्स करून भिजवून घेणार आहोत. आता आपलं शिंगोळ्याचं पीठ मळून झालेलं आहे. हे थोडं घट्टच मळायचं. अशा प्रकारे आता आपण शिंगोळे करून घेणार आहोत. आता आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहोत. आता तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया मोहरी, जिरे थोडेसे, हिंग आणि मिक्सरमध्ये आपण जे मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक केलं ते. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी, हळद, तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. आता धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. आता हे मस्त उकळून घ्यायचं आहे. मीठ, चवीनुसार मीठ, कारण आपण शिंगोळ्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. आता पूर्णपणे हे रस्सा उकळलेला आहे. उकळलेला असेल तरच मग शिंगोळे घालायचे. आता आपण याच्यामध्ये शिंगोळे घालूया. आता शिंगोळे सगळे घातलेत आणि न हलवताच आपल्याला याला झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. शिंगोळे आता आपले छान शिजलेत आणि मस्त रात्रीच्या जेवणासाठी आपले हे शिंगोळे तयार आहेत. आता याच्यामध्ये जर पाणी कमी असेल तर गरम पाणी घालून आपण याचा रस्सा वाढवू शकतो. आपले मस्त झणझणीत असे शिंगोळे तयार झालेले आहेत. त्याच्यावर मस्त साजूक तूप घालायचं आणि आपला रात्रीच्या जेवणाचा बेत तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा. तसेच
व्हिडिओ खालचं जे बेल आयकॉन आहे म्हणजे बेलचं जे चित्र आहे त्याला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. आणि तसेच लाईक आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया.